जय जय बनवता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशात तुम्ही आहे, तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज ना आमच्या इकडचा मौसम जरा वेगळाच आहे. बघा इकडे आवाळ पण आलेला आहे आणि ऊन पण तपत आहे. तर मी ना अजून तोंड नाही धुतलं, तर मी लवकर ब्रश करतो आणि फ्रेश होतो. भेटतो तुम्हाला फ्रेश झाल्यानंतर. माझी मम्मी ना दीदीला मारत आहे. दीदीला मारत आहे माझी मम्मी. मग कालच्या गोलगप्प्याचं काय करायचं आहे आज? आलू शिजवतो ना मी आता. अजून पाणी तयार करू. पाणी तयार करायचं. सांबार लसूण वगैरे टाकून घरी पाणी बनवणार आहेस का तू? हां. बरं. तर आज ना आम्ही पाणीपुरी खाणार आहे घरी. म्हणजे पाणीपुरी चॅलेंजच करणार आहे तिघं, मी आणि दीदी आणि माझी मम्मी. गटारीतलं पाणी पागलच आहे. गटारीतलं पाणी म्हणजे पागलच आहे आमची जुवानी. म्हणजे पागल सारखी केलं की खाई मस्त आहे ना. माझी दीदी ना आता म्हणजे मदत नाही करणार आहे कशामध्ये, फक्त तयार झालेलं डायरेक्ट. पण आय डोंट लाईक पाणीपुरी. बघा, आय डोंट लाईक इट पाणीपुरी बोलते. आणि सगळ्यात पहिले तीच बोलते की मम्मी पाणीपुरी घ्या ना, पाणीपुरी. बनवलेली खाऊ देत नाही आज सोनी. तर ठीक आहे, आता माझी मम्मी करणार आहे पहिले स्वयंपाक आणि आम्ही नंतरला खाऊ पाणीपुरी. तर मी आलो आता आंघोळ करून. आज जास्तच टाईम झाला मला आंघोळ करायला. किती वाजले आता? आता वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत आता. तर 2 वाजता मी आंघोळ करून आलो आज. आणि आज गरम खूप होत आहे आम्हाला. म्हणजे आज पाऊस तर नाही आला, ऊन खूप आहे आज बाहेर. आणि फुल साईजची जर टी शर्ट घातली ना अंगात तर खूप गरम होते. केस खूप भारी दिसत आहेत माझे, पट्टा लावत आहे तर मी. तर असे वाढवायचे आहेत ना केस की असा पूर्ण बुचळा पडला पाहिजे इकडे, एकदम रोमन रिंग सारखा. चला तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो थोडं किती ऊन आहे आमच्या इकडे. बघा आता बाहेर किती ऊन आहे. आणि आमचा गट्टू ना एवढ्या उन्हीमध्ये बाहेर झोपला आहे. हा ना गाऱ्यामध्ये भरून आलेला आहे, म्हणजे गाऱ्यानं पूर्ण भरलेला आहे. बघा इकडे ऊन. आणि मी त्या दिवशीचं झाड लावलं होतं ना, कशाचं झाड लावलेलं होतं मी? हां, तर ते झाड लावलेलं होतं मी कडू बदामचं. तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. आता ते झाड जगलं आहे. बघा आता कसं दिसते ते झाड. बघा हे झाड इकडे लावलेलं आहे मी. याला ना मी रोज पाणी देतो. आणि आता ऊन खूप आहे ना, तर हे जरा चिमलेलं आहे, म्हणजे याचे पत्ते जरा डिम दिसत आहेत मला. तर याला मी पाणी दिलं आहे. मी रोज सकाळी पाणी देत असतो त्याला. म्हणजे मी जेव्हा झोपेतून उठतो ना तेव्हाच त्याला पाणी देतो सकाळी एकदम, कारण की थंडावा राहतो तर पाणी जास्त मानतो तेव्हा. आणि आता इकडं पण पेरणी झालेली आहे या वावरामध्ये. आणि इकडून ना हे झालेलं आता रस्ता बंद, कारण की इकडे ना यांचं वावर आहे, तर यांनी ना रस्ता बंद केलेला आहे आता. खूप ऊन आहे बाहेर, तर मी परत जातो घरामध्ये. अरे हो, तुम्हाला ना एक अजून काहीतरी दाखवायचं होतं. माझ्या पप्पानी ना वांग्याचं बी टाकलेलं आहे, तर मी तुम्हाला पण दाखवणार आहे ते आता. तर हे बघा इकडे टाकलेलं आहे माझ्या पप्पानी, वांग्यांचं रोप टाकलेलं आहे. तर मी याला पण पाणी दिलं आहे. आणि इकडे छोटासा कारल्याचा वेल लावलेला आहे माझ्या पप्पानी, मी याला पण पाणी दिलेलं आहे. आणि इकडे समोर बघा, इकडे ना एक रिक्षा दिसतो ना तुम्हाला, तो रिक्षा ना बंद पडला आहे वाटते. तर त्या रिक्षाचं ना काम चालू आहे, म्हणजे मोटर मेकॅनिकल ना त्या रिक्षाचं काम करत आहेत. म्हणजे खूप वेळचा उभा आहे तिकडे तो रिक्षा, बंद झालेला आहे तो रिक्षा. आणि ना मी जे सीताफळाचे झाड लावले होते ना, म्हणजे मी तेव्हा ब्लॉगिंग पण नव्हतो करत. आज ते झाड एवढे उंच झाले आहे की ते माझ्यापेक्षा 2 पटीनं उंच आहेत. तर तुम्हाला ते पण दाखवतो मी आता. बघा किती उंच झालेले आहेत झाडं. आणि यांना ना सीताफळाचे फुलं लागलेले आहेत. हे बघा, हे दिसत आहेत ना छोटे छोटे, हे या सीताफळाचे फुलं आहेत. तर तरी पण ना म्हणजे हिवाळा लागणार ना, हिवाळा संपणार तेव्हा त्याला सीताफळं पिकतील त्याचे. आणि आम्ही चिंच तोडली होती, कारण की त्यांच्यावरती ना माकड खूप येत होते आणि आमचे पत्रे खराब केले होते. तर आता त्या चिंचीला पण ना परत फांद्या फुटल्या आहेत.
ते तोडत नव्हतं आम्ही, पण त्याच्यावरती एवढे माकडे येत होते ना, एवढे माकडं, आणि रोज पूर्ण पत्रे खराब केलेले होते, करून टाकले ते पूर्ण पत्रे खराब. तर माझ्या पप्पांनी ना ते चिंचेचं झाडच तोडून टाकलं डायरेक्ट. आणि आता व्ह्यू बघा इकडे किती भारी दिसतो. आणि झाड बघा किती उंच दिसतो. हे म्हणजे पावसाळा जर लागला ना तर खूप काही जागा अशी आहे की जिथं एक झाड पण येत ना, त्या जागेवर पण झाड येऊन जातो. म्हणजे अशी कोणतीच जागा नाही राहत की जिथे हिरवं गवत येत नाही. तर आता ही जागा ना तुम्ही पहिल्या म्हणजे याच्या अगोदरच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल की इकडे खूप गवत होतं बारीक बारीक. तर हे माझ्या पप्पाने आणि मी पूर्ण क्लिनिंग करून टाकलं, म्हणजे काहीच ठेवलं नाही तिकडं. आणि मी त्या दिवशी प्लास्टिक लावला होता ना, तर तो प्लास्टिक बघा किती भारी दिसतो. आता इकडे पण प्लास्टिक लावलेलं आहे, पण हे वरची साईड दिसतो ना तो खाली घसरला आहे. कारण की आमच्याकडे जर हवा जर सुटली ना तर एवढी हवा येते की पूर्ण प्लास्टिक एकदम म्हणजे तो हालतो, फाटल्यासारखाच होतो तो. पण तो फाटत नाही, कारण की त्याला आम्ही सेफ्टी खूप दिलेली आहे. म्हणजे त्याला दोरी वगैरे बांधलेली आहे बाहेरून, आणि त्याला असे काड्या लावलेल्या आहेत माझ्या पप्पांनी. दिसत आहेत ना तुम्हाला, बाहेरून काड्या लावलेल्या आहेत. ते काड्या लावलेल्या आहेत ना, तर त्यामुळे तो प्लास्टिक जास्त खराब होत नाही. नाहीतर एवढा खराब झाला असता ना, म्हणजे पूर्ण फाटून गेला असता तो. आणि काय दाखवा तुम्हाला अजून आज नवीन तुम्हाला एक दाखवायचं आहे की मी ना इकडे आंबा लावलेला होता माझ्या पप्पानी. आता तो आंबा बघा किती मोठा झालेला आहे, म्हणजे जवळपास तो 2 ते 3 फूट झालेला आहे आंबा. हा कधी मोठा होणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आंब्याला किती दिवस लागतात मोठं व्हायसाठी, कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि मी अजून काय लावलेलं होतं, अजून ना इकडे एक लिंबूचं झाड लावलेलं होतं मी. हे पण आता मोठं झालेलं आहे. म्हणजे हे छोटंसं होतं, म्हणजे 1 हेक्टरच्या जवळपास होतं ते साईजला. ते पण आता मोठं झालेलं आहे. म्हणजे सगळेच झाडं असे आहेत की ते मोठे होत चाललेले आहेत आता. आणि मी इकडं ना हे फुलं वगैरे लावले होते. हे ना म्हणजे याला जे मी टब केला होता याचा, म्हणजे हे कॅन आहे आपली जे तेलची कॅन असतो ना, तर मी तेच कॅन कापली होती. कारण की कॅनचं काही काम नव्हतं माझ्या घरात, म्हणजे खाली पडलेली होती तशी खराब. तर मी बोललो की खराब झाल्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं बनवूया. तर याच्यामधून ना हे फांद्या बाहेर आल्या, आणि बाहेर येऊन बघा हे इकडे जमीनमध्ये याला मुया लागल्या. हे जे फुलाचं झाड आहे ना, झाड बोलतात त्याला की वेल बोलतात मला पण नाही माहीत. हे अमर वेलसारखंच आहे, म्हणजे याला कुठं पण मुळं फुटतात. तर बघा आता इकडे मुळं आलेलं त्याला. आणि इकडं बघा याला ना पांढरेवाले फुलं आलेले आहेत. म्हणजे हे असं वाटते की जसं की मोगराचे फुलं आहेत, पण हे मोगराचे फुलं नाही आहेत. आणि मी ना इकडे गुलाबाची काडी लावली होती, म्हणजे कलम लावली होती, पण हे काही जगले नाही. याला काय झालं काय माहीत नाही मला, पर हे पूर्ण सुकलेलं आहे बघा. हे काहीच कामाची नाही राहिले, तुटणार आहे, म्हणजे सडली पूर्ण. आणि इकडे ना मी 2च एलोवेरा लावले होते, 2. तर त्या 2च्या बघा आता किती झालेल्या आहेत. याच्या पहिले मी ब्लॉगिंग नव्हतं करत ना, तेव्हा एवढं होतं ना, हे जागा दिसते ना तुम्हाला इकडची खाली, तर या झाडापासून तर या फळ्यापर्यंत होते. हे म्हणजे एका प्रकारचं ते शेतीच झाली होती. पण मी बाहेर गावी गेलो होतो, म्हणजे माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो ना, तर तेव्हा माझ्या पप्पांनी ते पूर्ण तोडून नाही टाकले, म्हणजे काढून सगळ्याला देऊन दिले. म्हणजे जेवढे पण आमच्या घराच्या शेजारचे आहेत तेवढ्याला पप्पांनी बोलावलं घरी, ज्याला लागत आहे म्हणजे घ्यायचे आहे ते या आणि घेऊन जा. माझ्या पप्पांनी पूर्ण काढून देऊन दिले ते. माझे पप्पा बोलले होते मला की बेटा हे ना खूप अडचण झालेली आहे, आपल्याला याच्यापासून धोका होऊ शकतो ना, कारण की चोकाट्याच्यामुळे काही दिसत नाही रात्रीचं आपल्याला. तर माझ्या पप्पांनी म्हणजे माझे पप्पा मला बोलले की हे तू काढून टाक. पण मी त्याला बोललो की नको राहू देऊ. तर ते बोलले तू गावाला जर गेला ना तर मी सगळं गायब करून टाकणार आहे. तर माझ्या पप्पांनी ते सगळं काढले, आणि बाकीच्या जेवढे पण शेजारचे लोक आहेत आमच्या तेवढ्याला देऊन दिले. तर आता जरा ऊन कमी वाटत आहे मला, पण गरम खूप होत आहे. तर मी आता घरामध्ये जातो, थोडा आराम करतो. तुम्हाला भेटणार मी डायरेक्ट आता 4 वाजता. तर ठीक आहे, करा तुम्ही पण आराम, मी पण आराम करतो आता. तर मी आता झोपेतून उठलेलो आहे, आणि मी झोपेमध्ये ना माझे केस बघा कसे झाले, हे ना असे चिपले होते, आणि आता बघा असे उभे राहतात हे केस. आणि माझे पप्पा पण आलेले आहेत. माझ्या जेवण टी व्ही बघत आहेत आणि जेवण पण करत आहेत. माझे पप्पा ना कामावरती गेले होते ना, तर त्यांचं काम ना म्हणजे 12:30 ते 12च्या दरम्यानच झालेलं आहे, कंप्लीट केलं आहे त्यांनी काम.
पण ती कामावरती काही जेवलो नाही, कारण की स्लॅब होतं ना. तर स्लॅबमध्ये कसं काही उसळ वगैरे मिळतो आमच्याकडे काही रीतिरिवाज आहे. जर कुणाच्या घरी स्लॅब असला ना, एकतर उसळ देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे पोहे करतात. तर पप्पा बोलले की तिकडे उसळ होती, तर मी उसळच खाल्ली. तर मग आता घरी येऊन जेवतो. तर आता घरी आले आणि आता जेवतात ते. आणि मला पण जरा भूक लागलेली आहे, पण आता जेवण वगैरे काहीच नाही आहे. म्हणजे मम्मीने ना वांग्याची भाजी केली होती, ती खूप छान झाली होती. तर आम्ही सर्वांनी खाऊन घेतली आहे आणि चपाती पण नाही आहे. तर आता मम्मीने केले आहेत पोहे, तर मी ते पोहे खातो. आणि माझी मम्मी आणि दीदी बाहेर गेलेले आहेत बसायला. तर आता आपण पोहे खाऊया, चला. मम्मीने केले आहेत पोहे, तर मी तुम्हाला ना पोहे खाऊन भेटतो. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की मी पाणीपुरीचं पॅकेट आणलं आणि मसाला आणला. तो मसाला ना खराब झालेला आहे. तर मी आता गावामध्ये जाणार आहे आणि फक्त पाणी आणि आलू कांदा घेऊन येणार आहे, कारण की पाणी आपलं म्हणजे पुरी आपल्या घरी ऑलरेडी आहे. तर मी आणि माझे पप्पा निघाले होतो गावामध्ये. तर आम्ही आता गाडी घेऊन जाणार आहे, पैदल जाणार आहे आम्ही. हे बघा, माझी दीदी इकडे बसून आहे आणि माझी मम्मी केस विसरते. तर मी पाणी घेतलं आहे सोबत, आणि सोबत आलू पण घेतला. कांदा घरी कापायचा बोलले ते, कांदा नाही त्यांच्याकडे. आता बघा रात्र झाली इकडे. मी आणि माझे पप्पा आता तुम्हाला घरी जाऊन भेटतो. पप्पा पण येऊन राहिली पाठी माझ्या. आलो आहे घरी आणि माझी दीदी काढत आता पाणी आणि पुरी बाहेर. हे बघा, हे आलू काढत आहे इकडे. तर पूर्ण सेटअप झाल्यावर मी परत जॉईन करतो व्हिडिओ. छान आहे ना. आवडलं पाणीपुरी. आम्ही पण खातो, तुम्ही पण खा. जे पाणीपुरी झाले खाऊन, खूप तिखट पाणी होतं आणि माझ्या डोळ्यातनं पूर्ण आसू आलेले आहेत. एकदम लाल लाल वाटत आहे, थोडं गरम लागत आहे एकदम आता जिभेला. असं वाटलं का दीदी? मम्मी तुला तिखट लागलं का जास्त? तर तुम्हाला आमची पाणीपुरी चॅनल कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि आम्ही याच्या पण पेक्षा चांगलं खाऊया. जर तुम्ही आमच्या व्हिडिओ 1K लाईक जरी आले ना, तर आम्ही याच्यापेक्षा पण चांगलं खाऊया. आता तुम्ही बोलसाल की तुम्ही तिघांना पाणीपुरी चॅलेंज केलं, पप्पा कुठं. आता पप्पाला पाणीपुरी आवडते, पण त्यांनी काय केलं नाही, ते बाहेर कुठं तरी गेले होते. तर पुढच्या चॅनलमध्ये पप्पा, मी आणि मम्मी आणि माझा भाऊ चौघं पण करूया. तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लवकर लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा. माझ्या दीदीने जे काही बोललं आहे ते पूर्ण करा प्लीज. आम्हाला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. बाय. परत एक वेळेस बाय. ठीक आहे, फायनल बाय कर ना. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.